उद्याचा नगरपरिषद नगरपंचायत निकाल पुढे ढकलण्याची मागणी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल 21 डिसेंबरला एकत्र निकाल जाहीर करण्याची मागणी आयोगाच्या उत्तरावर निकाल कधी लागणार हे स्पष्ट होणार निवडणुकांच्या सीमांकन प्रक्रियेच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली निवडणुकांना विलंब होणारी कोणतीही याचिका विचारात घेणार नाही सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाचा निर्णय राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान सुरू उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद मतदारांचा कौल कुणाला उद्या निकाल ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यानं काही ठिकाणी मतदानात अडचणी यवतमाळमधील आर्णी जालन्यातील भोकरदन वाशिमच्या मालेगावसह कणकवलीतही ईव्हीएम बिघडल्या 15 ते 20 मिनिटांनंतर मतदानाला सुरुवात मतदान केंद्रामध्ये आमदार संतोष बांगरांकडून गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप ईव्हीएम मशीन जवळ मोबाईल नेण्यास बंदी असतानाही व्हिडिओ शूट मतदान कक्षातच बांगरांकडून घोषणाबाजी मालवणमध्ये काल रात्री 2 संशयित गाड्या पकडल्या नंबर प्लेट नसलेली एक गाडी निलेश राणेंनी पकडली गाडीत रोकड असल्याचा राणेंचा आरोप एवढी मोठी गाडी भरून पैसा कुठे जात होता निलेश राणेंचा सवाल चंद्रपूरच्या राजुरामध्ये मतदारांना पैशांचा आमिष दिल्याचा आरोप भाजप नेते पांडुरंग चिल्लावार यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप 500 रुपयांच्या नोटा वाटत असल्याचा व्हिडिओ व्हायरल काँग्रेसकडून तक्रार दाखल बीडमध्ये काल रात्री पैसे वाटल्याचा आरोप पेठबीड भागातील सोनार गल्लीत तरुणांनी दोघांना पकडलं स्कूटीच्या डिक्कीमध्ये रक्कम राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्हांचं पोस्टर आढळलं मात्र रक्कम आढळली नसल्याची पोलिसांची माहिती बुलढाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 15 मधील शाळेत 3 बोगस मतदार पकडले संशय आल्यानं नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली माहिती मतदान करण्यापूर्वीच प्रकार लक्षात म्हसवडमध्ये भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आमने सामने काल रात्री गाडी तपासणी केल्याच्या कारणावरून वाद जयकुमार गोरेंच्या कार्यकर्त्यांकडून सौरभ सावंतांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप पुण्यामध्ये ईव्हीएम मशीनची हळद कुंकू वाहून पूजा भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्रावरचा हा प्रकार ईव्हीएमची आरती करत मतदानाला सुरुवात